भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातून गंभीर कलम हटवल्यानं सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं बोललं जातंय। अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला असून फिर्यादीनं पोलिसांना दिलेल्या नव्या पुरवणी जबाबामुळे या गुन्ह्याला नवं वळण लागलंय। घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी आणि तोडफोड केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन उद्धव सेना नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे संशयित होते। या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी सुनील बागुल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मात्र सोमवारी सुनावणीपूर्वीच फिर्यादी किशोर उर्फ गजू घोडके यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पुरवणी जबाब नोंदवला। या जबाबात सोनसाखळी सापडल्याचं आणि तोडफोड झाल्याचं म्हटलं असून त्यामुळे पोलिसांनी दरोड्याचे कलम वगळून मारहाणीच्या घटनेत केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय। त्यामुळे सुनील बागुल यांच्यावर अटकेचा धोका टळलाय। यावर सुनील बागुल यांनी आमच्यावर दाखल गुन्हा चुकीचा होता, तक्रार मागे घेतली गेली आहे। आम्ही पक्षात उद्धव सेनेत आम्ही राहिलो नाही, त्यामुळे आमचा पुढचा राजकीय मार्ग मोकळा आहे। उद्धव सेना पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नव्हती असं त्यांनी म्हटलंय। तर संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये माझ्या हक्कलपट्टीचा उल्लेख नाही, राजकीय शत्रू होते म्हणून गुन्हे दाखल झाले, माझ्या पदावर दुसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे, त्यामुळे आता मी पुढचा निर्णय घेईन आणि लवकरच दिशा ठरवेल असं मामा राजवाडे यांनी म्हटलंय। ही कारवाई तितकीच नाट्यमय ठरली। 30 जूनच्या मध्यरात्री सुनील बागुल यांनी कथितपणे सहकाऱ्यांसह गजू घोडके यांच्या घरी जाऊन हल्ला केला होता। कोयते, लोखंडी पाईप सारख्या शस्त्रांचा वापर करत मारहाण केली आणि गळ्यातील 25 ग्रॅम सोनसाखळी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी सोशल मीडियावर घोडके यांनी व्हिडिओ शेअर करून आरोप केल्यानंतर बागुल आणि राजवाडे यांना उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती। भाजप प्रवेशाचा मार्गही त्यामुळे अडचणीत आला होता। आता गुन्हा अदखलपात्र ठरल्यानं सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश आता जवळ आला आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।